तुमच्या फेवरेट ऍक्टरला बघून तुमच्या मनात कधी विचार आला आहे का की यार काश माझ्याकडे पण यांच्यासारखे कपडे असते, मी पण असे कपडे घालून फोटो काढले असते, इंस्टाग्राम फेसबुकवर अपलोड केले असते आणि मग काय लाईक्स आणि हे सर्व खरंच जर तुमच्यासोबत झालं तर तुम्हाला कसं वाटेल. पण एक गोष्ट आहे, जेव्हा पण आपण अशा कपड्यांची प्राइस चेक करायला जातो ना, ते एवढे महाग असतात की आपली पूर्ण मंथची सॅलरी निघून जाईल. आणि जेव्हा पण असं होतं तेव्हा आपल्या डोक्यात एकच विचार येतो की मी याची कॉपी विकत घेऊ का. पण त्या कॉपीची क्वालिटी बघून ना आपल्या मूडची पूर्ण वाटच लागून जाते. पण आज एक अशी इंडियन कंपनी आहे जे तुम्हाला टीव्ही स्टार्स आणि इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सर सारखी ट्रेंडी कपडे देऊ शकते आणि ते पण 1000 रुपयापेक्षा कमी किमतीमध्ये. आणि त्याचं नाव आहे झुडिओ. नमस्कार मित्रांनो, जर तुम्हाला आपला टॉपिक आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि ही व्हिडिओ पूर्ण बघायला विसरू नका. झुडिओ एक असा इंडियन फॅशन ब्रँड आहे जो झारा आणि बाकी ब्रँड सारखे ट्रेंडी कपडे बनवतात. फक्त इकडे कपड्यांचा रेट झारापेक्षा 75% कमी असतो आणि तुम्हाला किंचितच असा प्रोडक्ट भेटेल की त्याची प्राइस 999 पेक्षा जास्त असेल. आणि आज हेच टाटा ग्रुप कंपनी 42 इंडियन सिटीज मध्ये 350 पेक्षा जास्त स्टोर्स चालवत आहे. आणि फायनान्शियल इयर 2022 मध्ये ह्या कंपनीने 1100 करोड पेक्षा जास्त बिझनेस केला. आणि आजच्या डेटला ह्या कंपनीची व्हॅल्यू आहे $500 मिलियन, म्हणजेच इंडियन रुपीज मध्ये सांगायचं तर 4000 करोड रुपये. पण प्रश्न हा पडतोय की टाटा एवढ्या कमी प्राइस मध्ये एवढे चांगले कपडे कसे देऊ शकतात आणि कसं टाटा झुडिओच्या मदतीने फॅशन रिटेल मार्केटला डॉमिनेट करायचा प्रयत्न करतोय. आणि 2016 मध्ये एक स्टोरच्या ओपनिंग नंतर कसे 350 प्लस आउटलेट्स ओपन केले गेले. तर या सर्व गोष्टींना आपण अजून डिटेल मध्ये जाणून घेऊया. झुडिओला लॉन्च करायच्या अगोदर ट्रेंडने इंडियाच्या फास्ट फॅशन इंडस्ट्रीमध्ये 3 कमी काढल्या आहेत आणि ह्याच कमी झुडिओच्या मदतीने भरायच्या होत्या. पहिली कमी आहे, फास्ट फॅशन इज नॉट अफोर्डेबल. ही गोष्ट तर खरी आहे. इंडियातला ड्रेसिंग सेन्स तर मागच्या काही वर्षात खूप चेंज झाला आहे, पण आपल्या इंडियाची पर्चेसिंग पॉवर एवढीही नाही वाढली आहे की फास्ट फॅशन कपडे अफोर्ड करू शकेल. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या डेटाला बघितलं तर पूर्ण इंडियामध्ये 75% घरं आहेत ना, त्यांची अॅन्युअल इन्कम $8500 म्हणजेच इंडियन रुपीज मध्ये 7 लाखांपेक्षा कमी आहे. आणि हेच कारण आहे इंडियामध्ये झारा आणि H&M सारखे फास्ट फॅशन ब्रँड्स आपल्यासारख्या मिडल क्लास लोकांना महाग वाटतात. नंबर 2, अफोर्डेबल लो क्वालिटी. खूप वेळा असं होतं की कस्टमर्सना अफोर्डेबल प्राइस मध्ये कपडे तर भेटतात, पण त्या कपड्यांमध्ये क्वालिटी नसते. मग काय, सर्व पैसे वाया. नंबर 3, फास्ट फॅशन इज व्हेरी स्लो इन इंडिया. बघा, जेव्हा पण कोणताही कस्टमर फास्ट फॅशनचे कपडे घेतो तेव्हा त्याच्या डोक्यात येते की हा प्रोडक्ट सर्वात आधी माझ्याकडे असला पाहिजे. म्हणजे आज आपण इंस्टाग्रामवर ट्रेंड बघितला तर पुढच्या वीक पर्यंत तो कपडा माझ्या घरी असला पाहिजे. हा ट्रेंड निघून गेल्यावर काय फायदा. आणि हेच काम झारा करते. झारा तर बाहेरची कंपनी आहे, तिच्यासाठी तर इझी आहे, पण आपल्या इंडियामध्ये एवढी चांगली कंपनी नाही की तिचा सप्लाय चेन नेटवर्क एवढा चांगला असेल की तो कपडे मॅन्युफॅक्चरिंग करेल आणि पटकन रिटेलला सप्लाय करेल. फर्स्ट प्राइस, सेकंड क्वालिटी, थर्ड स्पीड. या तिन्ही गोष्टींचा विचार करून टाटाने झुडिओला लॉन्च केलं. सर्वात पहिलं 2016 मध्ये बेंगलुरू मध्ये झुडिओने आपला पहिला स्टोर ओपन केला आणि सेकंड हैदराबाद. आणि असंच करत करत आज झुडिओचे इंडियामध्ये टोटल 396 स्टोर आहेत. तर मित्रांनो, हे काही पॉइंट्स झाले जे मी तुमच्या समोर मांडले आहेत. तर तुम्हाला ह्याच्यावरती अजून डिटेल मध्ये काही माहिती हवी असेल तर कमेंट करून नक्की सांगा. मी ह्याच्यावरती सेकंड पार्ट नक्की घेऊन येईन. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.